मित्रांनो नमस्कार. गुड आफ्टरनून. आज एक छान बोधकथा. छान म्हणजे ती तुम्हाला आवडेल, तुमचं मनोरंजन करेल असं नाही. जीवन रूपांतरित करेल. विधायक जीवन ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होईल. ताणतणावमुक्त होताल तुम्ही. तुमचं जीवन यशस्वी पद्धतीने वाटचाल करेल. असा या कथेचा परिणाम आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं की आज एक छान बोधकथा. एक झेन सद्गुरू असतो. आता झेन सद्गुरू जे आहेत ना, ते फार छान बरं का. म्हणजे त्यांचं एकदम साधं सोपं काम असतं. दे आर व्हेरी ट्रान्सपरंट. साधी जीवनशैली असते, पण ते माणसाच्या आचरणातून, ते स्वतःच्या आचरणातून ते लोकांना धडा देतात कसं जगायचं ते. त्यामुळे त्यांची जीवनशैली अनुकरणं आणि तुम्हाला ट्रान्सफॉर्म व्हायला त्याच्यामुळे मदत होते. अत्यंत सोपी पद्धती, त्यांची ध्यानाची प्रक्रिया ही अत्यंत सोपी. तर हा एक झेन सद्गुरू असा ग्रामीण भागामध्ये राहायचा. त्याची एक खानावळ असते ग्रामीण भागामध्ये, लोकांना जेवणाची सोय करायचं दुपारी, आणि म्हणजे लंच आणि डिनर, दुपारी आणि रात्री. एकटाच होता तो, त्या खानावळीमध्येच राहायचा. खानावळीची जागा थोडी मोठी होती, आतमध्ये एक खोली होती त्याची. बस पुढे खानावळ, मागे खोली, आणि स्वतःच काम करायचं सगळं. तो धुणं भांडी, स्वयंपाक करायचा, खानावळीमध्ये आलेल्या लोकांना जेवण वाढायचं, ते खरकटी भांडी वगैरे विचारायची, साफसफाई करून घ्यायची, खोली स्वच्छ करायची, सतरंजी टाकायची. तिथंच आतमधल्या खोलीत तो झोपायचा रात्री. तर त्याची फार ख्याती होती. ख्याती यासाठी होती की त्यांनी जो संदेश लोकांना दिला, लोकांच्या समस्या ज्या सोडवल्या, ते फार मोठे मोठे लोक त्याचे भक्त होते आणि ते यायचे. आणि त्या भक्तांकडून जर किती मोठा असला, श्रीमंत असला, तरी हा झेन सद्गुरू काही अपेक्षा करायचा नाही, त्यांना काही मागायचं नाही. आणि त्यांनी जर एखादी मोठी भेटवस्तू दिली तरी त्यांना सांगायचं की नका हे देऊ तुम्ही, मग तुम्हाला गुण येणार नाही मी जर एवढे पैसे घेतले तर. आणि अपरोक्ष पण काय देऊ नका. थोडेफार पैसे असू देत म्हटलं, मला लागतील गृहगिरस्तीला, पण एवढे नको. असं त्याचं ते जीवन पद्धती होती. तर एक फार मोठा व्यापारी त्याच्याकडे येतो, ही त्याचं सगळं ऐकून, आणि सांगतो की मला तुमच्याकडून मला संदेश द्या, म्हटलं आदेश द्या काहीतरी. माझं जीवन ट्रान्सफॉर्म झालं पाहिजे. फार काळजी आहेत मला जीवनामध्ये, समस्या आहेत, प्रश्न आहेत माझ्या जीवनाचे फार, त्याची उत्तरं मिळाली पाहिजेत म्हटलं मला. आणि माझं जीवन असं शांत झालं पाहिजे, संतोषमय झालं पाहिजे. आणि फार मला काळजी मी करतो, तर ते सगळं मिटलं पाहिजे म्हटलं. म्हणून मी तुमच्याकडे आलो, तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. झेन सद्गुरू त्याला एवढं सांगतो, ठीक आहे आज थांब म्हणले तू इथं दिवसभर, आणि मी जे काय करतो ते बघ, आणि त्याच्यावरनं शिक. तुला तुझ्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आता त्या व्यापाऱ्याने ऐकलेलंच असतं की ह्याची जीवन पद्धती आणि समजून सांगायची पद्धती ही फार सोपी आहे. तर त्याला वाटतं काय बाबा, आता हा आपल्याला मधून मधून काही कथा सांगेल किंवा काही गोष्टी सांगेल, काही ज्ञानाचे उपदेश करेल, म्हणून तो वाट बघत बसतो. तर काय, तर झेन सद्गुरू सकाळी त्या माणसाला, आलेल्या व्यापारी माणसाला पण नाश्ता देतो, त्याचा स्वयंपाक करतो. काही सांगत नाही, याला वाटतं काहीतरी सांगेल आता नाश्ता करता करता किंवा जेवण बनवता बनवता. मग ते दुपारी लंचला काही खानावळीमध्ये लोक येतात, त्यांना तो स्वतः ताट वाढून देतो आणि नंतर ताटं उचलतो सगळे. मग ते खानावळ दुपारी 2 वाजता बंद होते. मग ते सगळे ताटं, खरकटी भांडी वगैरे सगळे धुवून फळीवर लावून टाकतो आणि आतमधल्या खोलीत सतरंजीवर झोपतो. खानावळ बंद करायची काही गरजच नसते, कारण ग्रामीण भाग असतो, त्यामुळे त्याचा चोर वगैरे असा काही विषय नसतो. ते व्यापारी माणसाला प्रश्न पडतो की अरे ह्यांनी तर काहीच सांगितलं नाही आपल्याला. मला म्हटलं होतं की दिवसभर थांब आणि शिक. ठीक आहे म्हणला, दुपारी 4-5 वाजता काहीतरी सांगेल. मग दुपार होती, तो उठतो 4-5 वाजता. झेन सद्गुरू डिनरची तयारी करतो, लोक खानावळीत येतील म्हणून स्वयंपाक वगैरे तयार करतो. आणि मग लोक यायला लागतात संध्याकाळी. आता त्याला वाटतं की आता लोक गेल्यावर सांगेल काहीतरी. मग ते खानावळीचे आलेल्या लोकांना तो झेन सद्गुरू सगळं वाढतो स्वतः व्यवस्थित. मग ते गेल्यानंतर रात्री 9 वाजता सगळे ताटं वगैरे, भांडे बिंडे, खरकटे सगळं चकाचक धुवून झाडून वगैरे घेतो आणि आतमध्ये जाऊन झोपतो. व्यापाऱ्याला राग येतो नाही का, त्याला वाटतं या शिक्षण नाही म्हणते, जरा पण ह्याचा बंदोबस्त केला पाहिजे. आतमध्ये जातो, म्हणतो ए झोपला का, उठ म्हटला, ज्ञान कधी सांगणार म्हटला. मला म्हणला दिवसभर थांब बघ आणि शिक.
काय सांगितलं नाही, काय नाही, काय समजायचं म्हटलं. आम्ही एवढं लांबून आलोय म्हटलं, मी किती मोठा माणूस आहे म्हटलं. मी 2 कार आहेत म्हटलं माझ्या बाहेर. एक कार बंद पडली तर मला लगेच दुसरी असती म्हटलं. एवढा मी बिझी माणूस आहे म्हटलं. हा, आणि तू म्हटलं असं तरी मी सहन केलं म्हटलं दिवसभर. तो झेन सद्गुरू हसतो. अरे तू काय पाहिलं नाही का म्हटलं इथं? हा पाहिलं की म्हटलं, लोक आले, तू जेवायला वाढलं, मग ते सगळं आवरावरी करेन, झोपून गेला दुपारी पण आत्ता पण. तसंच आहे म्हटलं जीवन. मागं काही ठेवायचं नाही म्हटलं. लोक आले, जेवले, भांडी मी काय खरकटी ठेवली नाही म्हटलं, लगेच धुवून फळीवर लावली. तर तू पण असंच करत जा. तुझ्या आयुष्यामध्ये जे काम, क्रोध, लोभ, मदमोह जे येईल ते खरकटं ठेवायचं नाही. तिथल्या तिथं नीट करून टाकायचं लगेच डिसिजन. मग हा काय म्हणल, मग साहेब काय म्हणतील, मग माझी नोकरी जाईल का, मग असं होईल का, तसं होईल का, काय नाही. आपल्याला पटलं नाही लगेच नीट करून टाकायचं. विषय मागं ठेवायचंच नाही पेंडिंग. रात्री पण मी तेच केलं म्हटलं, सगळं आवरलं, भांडी खरकट वगैरे जागच्या जागी, परत मी मोकळा म्हटलं, झोपलो. तर तू पण असंच करत जा. तुझ्या आयुष्यामध्ये जे जे प्रसंग येतील क्लीन करायचं म्हटलं सगळं लगेच तिथल्या तिथं. दुसऱ्या दिवसासाठी काही ठेवायचं नाही. दुपारचं संध्याकाळसाठी जाईन, संध्याकाळचं सकाळसाठी जाईल, एवढीच म्हणणं पद्धत आहे म्हटलं. आणि जर ते खरकटी भांडी घाण साठत गेली तर मग अवघड होईल म्हटला. एवढा उपदेश आहे म्हटला माझा. मग तो व्यापारी तिथे थांबतो रात्री. त्याला वाटत असतं रात्री झाल्यावर घरी जावं म्हणून, किंवा त्या गावात काहीतरी व्यवस्था बघावी. म्हटलं ते झेन सद्गुरूचं फार अट्रॅक्शन वाटतो, आणि तिथंच त्याच्या घरीच तो थांबतो. आणि विचार करतो रात्री व्यापारी, अरे ह्यांनी सांगितलं ते बरोबर आहे. आपण नाही का वच बर्डन झालोय आत्तापर्यंत. खूप लोकांचे हेवे दावे, कोण काय बोललं असेल तर त्याला आपण उलट उत्तर नाही दिलं, त्याच्यातनं काय आपण आपली जीवन पद्धती ठरवली नाही, त्याच बर्डन आहे म्हणला सगळं, बाकी काय आहे. आणि मग त्याला ज्ञान होतं व्यापाऱ्याला. आणि सकाळी उठून त्या झेन गुरुच्या पाया पडतो आणि निघून जातो. आणि म्हटलं, मी येत झाली, तू म्हणजे माझं शक्तीचं ठिकाण आहे. झेन गुरु हे अत्यंत साधे असतात. त्यांना पैशाचा वगैरे लोभ नसतो. ते ज्ञानप्राप्ती झालेली असते आणि त्यांना जे आवडीचं काम असतं ते करतात. हा, ते ह्या झेन गुरुला लोकांना जेवायला घालायची आवड असते, त्याच्यामुळे तो खानावळ चालवतो. कधी संसारी पण असतात झेन सद्गुरू, असं काही नाही. पण त्यांची आलेल्या भक्तांना ज्ञान देण्याची जी पद्धत आहे, ती जीवनशैली आहे, ती अत्यंत साधी असते आणि ती अत्यंत उपयुक्त आहे, फ्रुटफुल आहे. आता हा जो एक नियम, शाश्वत नियम आहे त्या झेन गुरूने सांगितलेला, हा तुमचं जीवन पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करू शकतो. काही अंतरापर्यंत या नियमाने चालला काय हरकत नाही, आणि हळूहळू पुढे जायला पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आज एक तुम्हाला छान बोधकथा झेन धर्मगुरूची सांगणार आहे, असा विषय. ओके, थँक्यू, गुड डे.